प्रेज लॉर्ड. प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद असो. आज पुन्हा एकदा आपण नवीन वचन पाहणार आहोत. तर या आपण आज नवीन वचन पाहूया. प्रकटीकरणाचं पुस्तक 16वा अध्याय वचन 18. बुक ऑफ रेव्हलेशन चॅप्टर 16 अँड वर्ड्स 18. तेव्हा विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट झाले. शिवाय इतका मोठा भूमिकंप झाला की पृथ्वीवर मानव झाल्यापासून इतका मोठा भूमिकंप कधी झाला नव्हता. प्रेज लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो. आज पण आता पण नागपूरमध्येच आहोत. तर तुम्ही प्रार्थना केली असा विश्वास करतो. जर केली नसेल तर आमच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. देवाला धन्यवाद असो. तर या वचनामध्ये 4 गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळेस देवाचा क्रोध आलेला आहे 17व्या वचनामध्ये, आणि त्या वेळेस 4 गोष्टी घडलेल्या ते 18 वचनात दिलेल्या आहे. ते आता आपण वाचलो. पहिलं दिलेले विजा चमकल्या, दुसरं दिलेले गर्जना झालं, तिसरं दिलेले मेघांचे गडगडाट झाले, आणि चौथं दिलेले भूमिकंप झालं. आणि ते पण एवढा मोठा भूमिकंप होता की जगाच्या उत्पत्तीपासून कधीच झाला नव्हता. एवढा मोठा भूमिकंप त्यावेळेस झालेला आहे. 7वा शिक्का फोडल्यावर 7वी वाटी ज्यावेळेस ओतलेली आहे त्यावेळेस हे पराक्रम झालेले आहे, जे पूर्ण पृथ्वीवर देवाचा संताप प्रगट झालेला आहे. तर हे जे 4 गोष्टी, याच्यातले पहिली गोष्टी अशी दिलेले, तेव्हा विजा चमकल्या. तर आता विजांबद्दल काही गोष्टी मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. क्रोधापोटी ह्या विजा चमकल्या आहे. परमेश्वराचा जो क्रोध आहे पृथ्वीवरील लोकावर, पृथ्वीवरील लोक म्हणजे ख्रिस्त विरोधी आणि त्याचे लोक, यांच्यावर देवाच्या क्रोधाचा विजा चमकलेला आहे. आणि आपण पवित्र शास्त्र बायबलमध्ये जुन्या करारामध्ये पण आपण पाहतो परमेश्वर ताकीद देण्यासाठी विजा चमकवलेला आहे. आपण 2-3 वचन आपण पाहणार आहोत. निर्गमनाचं पुस्तक 19वा अध्याय आणि वचन 16. बुक ऑफ एक्सोडस चॅप्टर 19 अँड वर्ड 16. तिसरा दिवस उजाडताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या. पर्वतावर दाट ढग जमले व शिंगाचा फार मोठ्याने नाद होऊ लागला. तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले. बघा, या गोष्टीद्वारे विजा चमकलेल्या आहे, सर्व लोक थरथर कापू लागलेले आहे. म्हणजे देवाने काय केलेले? देवाने त्यांना ताकीद दिलेला आहे. मोशेला परमेश्वरवर बोलवलेला आहे आणि त्यावेळेस देवाने ताकीद दिलेली आहे इस्रायल लोकांना. आणखी एक वचन वाचूया त्याच्या खालीच 19वा अध्यायचं 22वं वचन. निर्गम एक्सोडस 19 अँड वर्ड्स 22. तसेच परमेश्वराकडे येणाऱ्या याजकांनीही आपणास पवित्र करावे, नाहीतर परमेश्वर त्यास ताडण करेल. बघा, 19व्या वचनामध्ये विजा चमकलेल्या आहे आणि इथं परमेश्वर बोलतो याजकाने स्वतःला पवित्र करावे, नाहीतर ताडण देईल. म्हणजे ताडण हे शब्द बोलण्या अगोदर विजा चमकलेल्या आहेत. विजा चमकणे मी आताच तुम्हाला बोललो होतो, क्रोधापोटी परमेश्वराचे चमकणारे हे विजा आहे. आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. निर्गमनाचं पुस्तक 19वा अध्यायचं 18 वचन. एक्सोडस 19 अँड वर्ड्स 18. त्या ठिकाणी परमेश्वर पुन्हा ताकीद देत आहे. सर्व सिनाई पर्वतावर धूर पसरला, कारण परमेश्वर अग्नीतून त्यांच्यावर उतरला. भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला. बघा, ज्याप्रमाणे आपण वाचलो होतो सुरुवातीला की 19:16 मध्ये जसं विजा चमकल्या आणि तेच 16च्या खाली दिलेले परमेश्वराचं कसं त्या ठिकाणी तेज प्रगट होत आहे आणि सिनाय पर्वत सगळं थरथर कापू लागला, असं आपण आता वाचलेलं आहोत. म्हणजे वीज चमकलेली आहे आणि देवाचा क्रोध किंवा ताकीद तिथं प्रगट होत आहे. आणखी एक वचन आपण वाचणार आहोत. 2 शमूएल
22वा अध्याय आणि त्याचं वचन 15. 2 सॅम्युएल चॅप्टर 22 अँड वर्ड्स 15. 15 वचन आपण पाहूया. त्याने बाण सोडून त्यांची दाणादाण केली, विजा पाडून त्यांची त्रेधा उडविली. विजा पाडून त्यांची त्रेधा उडवून टाकलेली आहे. परमेश्वर ज्या वेळेस विजा पाडतो त्यावेळेस शत्रूंची त्रेधा उडते. तर या ठिकाणी पण जे आपण प्रगटीकरण 16-18 मध्ये वाचलेले, विजा चमकलेले आहे. शत्रूंची त्रेधा उडविण्यासाठी परमेश्वराने त्याचे तेज त्या ठिकाणी विजा चमकवलेले आहे आणि शत्रूंची त्रेधा परमेश्वराने उडवलेले आहे. आणखी एक वचन आपण पाहणार आहोत. स्तोत्र 18 आणि वचन 14. Psalms 18 and verse 14. त्याने आपले बाण सोडून त्यांची दाणादाण केली, त्याने विजा पाडून त्यांची त्रेधा उडविली. अजून एक वचनामध्ये आपण पाहिलेले, विजा पाडून त्यांची त्रेधा उडवलेली आहे. हो प्रियांनो, परमेश्वर ज्या वेळेस बदला घेतो किंवा परमेश्वर ज्या वेळेस दंड देतो, तर त्यावेळेस आपण 2-3 वचनामध्ये आता वाचलेलं आहे की तो विजा चमकवतो. तर विजा चमकलेला आहे आणि त्याने ख्रिस्त विरोधी आणि ख्रिस्त विरोधीच्या लोकांची त्रेधाच उडवलेली. परमेश्वराने क्रोधापोटी विजा चमकवलेले आहे. तर प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. तर या दिवसामध्ये आपण देवाच्या वचनात राहूया, देवाच्या गोष्टीमध्ये राहूया. त्या क्रोधाच्या जे विजा आहे ते आपल्यावर चमकू नये म्हणून आपण ख्रिस्त विरोधीच्या राज्यामध्ये न जाता देवाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करूया. त्यासाठी परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो. या आपण प्रार्थना करूया. यार प्रभु जी, धन्यवाद करते, आज भी आपके वचनों के द्वारा आपने हमसे बातें किया. धन्यवाद प्रभु. हमने देखा कि मसीह विरोधी के समय में तेरा क्रोध प्रकट करने के लिए जैसा बिजली चमकाया प्रभु, पुराने नियम में भी हमने देखा शत्रु को तितर बितर करने के लिए जैसे तूने बिजली चमकाया, उसी प्रकार प्रभु जी हम इन दिनों में इन वचनों को पढ़कर सावधान होने के लिए और तेरे राज्य के लिए कैसे हम तैयार हो सकते, तैयारी करने के लिए हमें मदद कर प्रभु. आज दिन भर हमें जय के साथ चलाओ प्रभु. आपके नित्य राज्य के लिए हम सबको तैयार रखो. आत्मा प्राण शरीर आपके हाथों में सौंप देते, यीशु के नाम से मांगते हैं. आमेन. प्रेज द लॉर्ड.